शेतकरी सर्जा नाचर, शेतकरी राजा नाचर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर, शेतकरी सर्जा नाचर। जसं की व्हिडिओच्या मध्ये पण बघितलेलं आहे की हा प्रकल्प कन्हैया रतन दुबे यांनी सुरू केलेला आहे। सर, मनपूर्वक न्यूज अनकटच्या ह्या कृषी विश्व कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करतो। जसं की आम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, सुंदर अशी गांडूळ खत प्रकल्पाचे तुम्ही या ठिकाणी उद्योग सुरू केलेला आहे। आम्हाला त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची की हा प्रकल्प नक्की काय आहे आणि गांडूळ खत प्रकल्प आपण सगळीकडेच बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी गांडूळ खत प्रकल्प केला जातो, परंतु 5 राज्यांमध्ये एकमेव तुमचं असं वैशिष्ट्यपूर्ण गांडूळ खत प्रकल्प आहे। काय त्याचं वैशिष्ट्य आहे? आपण आजवर बघितलं महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर, पंजाब असू द्या, हरियाणा असू द्या, प्रत्येक ठिकाणी फक्त शेणापासून गांडूळ खत केलं जातं। शेणापासून गांडूळ खत करणं ही पद्धत जुनी आणि आत्तापर्यंत चालत आलेली आहे। पण आता कसं झालं आहे की रासायनिक खत वापरून वापरून मातीचा कस सगळा निघून गेलेला आहे। जुन्या पद्धतीमध्ये जे खत तयार करतात, म्हणजे शेणापासून किंवा पालापाचोळा किंवा कचऱ्यापासून जे खत तयार करतात, त्याच्यामध्ये आता तेवढी ताकद राहिली नाही आहे, कारण की जमीन तुमची एकदम फार खालवलेली आहे। मग याच्यामध्ये काही नामवंत इन्स्टिट्यूटनी रिसर्च केला, त्यांच्या सायंटिस्ट लोकांनी रिसर्च केला की त्याच खताला एक नाविन्यपूर्ण आणि एक ताकदीचं खत बनवण्यासाठी तर काय केलं पाहिजे। मग त्या रिसर्च केलेल्या सायंटिस्ट लोकांनी हा विचार केला की त्या शेणामध्ये अजून दुसरा घटक काय मिक्स करावा की जेणेकरून तो गांडूळाने खाल्ला पण पाहिजे आणि जेव्हा तो गांडूळ इष्टात येतोय तर ते खत जे येईल ते एकदम चांगलं सुपर क्वालिटीचं असेल। तर त्यामध्ये आपल्या शुगर फॅक्टरीमध्ये जेव्हा साखर तयार करताना जी प्रेसमड केक, म्हणजे ज्याला आपण मळीचा भाग म्हणतो, मळीमध्ये 3 ते 4 वेगवेगळ्या प्रकार आहेत, त्यातली प्रेसमड केक म्हणून जी मळी असते तर त्यामध्ये त्याला 5 ते 6 महिने हे पूर्ण कुजवल्याचं काम केलं जातं, म्हणजे त्याला गार केलं जातं, त्याचं टेम्परेचर सेट केलं जातं आणि 4-5 महिन्यानंतर तो प्रेसमडचा जो पार्ट असतो की जो पूर्ण काळा झालेला असतो तो घेऊन शेणामध्ये मिक्स केला जातो। जेवढा आपण प्रेसमड घेतो तेवढं शेण घेतो आणि त्यापासून जे खत तयार होतं, म्हणजे गांडूळ सोडल्यानंतर गांडूळ ते सगळं खातो आणि त्यापासून जे खत तयार होतं ते 24 कॅरेट प्लॅटिनम डायमंड ह्या ताकदीचं खत आहे। आणि हे खत असं आहे की आज 5 राज्यामध्ये हा पहिला प्रकल्प आपण सुरू केलेला आहे व्यक्तिगतमध्ये। अजून आता आमच्याकडे जे मुलं शिकतात आहेत त्यांचे पण काही प्रकल्प आता म्हणजे सुरू आहेत काही भागामध्ये, पण हा आत्ता 5 राज्यामध्ये पहिला प्रकल्प आहे जिथं रिसर्च केलेलं, म्हणजे नामवंत इन्स्टिट्यूटनी रिसर्च केलेलं गांडूळ खत तयार होतं। हा असा आपला प्रकल्प आहे। तुम्ही ह्या प्रकल्पाची आम्हाला माहिती दिली, परंतु गांडूळ आपण म्हटलं तरी तो शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो। वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रजातींमधील गांडूळ तुम्ही ह्या प्रकल्पासाठी वापरताय का? आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे की इसिना फोइटिडा जे ऑस्ट्रेलियन ब्रीड आहे, की जेव्हा आपण उत्पादन करतो, म्हणजे गांडूळ खताचं जास्त उत्पादन करायचं तर जास्त करून हे ब्रीड वापरलं जातं। याचं कारण काय आहे की हा गांडूळ जो असतो हा नॉर्मल दाबणासारखा असतो, लालसर रंगाचा असतो, गुलाबीसाचा, आणि जेव्हा त्याचं खाण्याचं प्रमाण आहे म्हणजे तो साधारणतः दिवसभरामध्ये 10 ग्रॅम खाणार आहे आणि इष्टा तो देणार आहे 7 ग्रॅम, म्हणजे स्वतःला तो ठेवतो किती, फक्त 3 ग्रॅम ठेवतो आणि 7 ग्रॅम इष्टा देतो, म्हणजे जास्त प्रोडक्शन आपल्याला शेतकऱ्यांना मिळतं। याच्या उलट आपला जो गावठी गांडूळ असतो की जो आपण शेतात कधी कधी बघतो किंवा कुठं डबक्यामध्ये असतो, कचऱ्यामध्ये असतो, तर त्या गांडुळाची जी साईज आहे ती साईज साधारणतः करंगळी एवढी जाड असते। बरोबर, मग ती करंगळी एवढी जाड असते, मग त्यामुळे तो सुद्धा गांडूळ काय करतो, 10 ग्रॅमच खातो, पण तो स्वतःला किती ठेवतो, 7 ग्रॅम ठेवतो आणि 3 ग्रॅम इष्टा देतो। मग त्यामुळे आपण प्रोडक्शन करताना इसिना फोइटिडा ऑस्ट्रेलियन ब्रीड आहे, आपण ते प्रजाती इथं जास्त वापरतो। हा प्रकल्प एकूणच आपण सुरू करावा आणि शेतकऱ्यांसाठी एक वेगळं उत्पादन गांडूळ खताचं आपण द्यावं, एक वेगळं संशोधन करावं, ही संकल्पना कशी समोर आली? खरं पाहिलं तर मी बांधकाम व्यावसायिक आहे, पुण्यामध्ये माझ्या स्कीम झालेल्या आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये झाल्या आहेत, पुण्यात सिटीमध्ये झाल्या आहेत, मांगडेवाडीला झाल्या आहेत। पण जे आपण लॉकडाऊन बघितलं, तुम्ही सुरुवात करताना जे सांगितलं की कोरोना काळ आपण हा महाराष्ट्राने बघितलेला आहे, तर त्या काळामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही विचार करत होतो की लोकांना आजार का होतात, त्याचं सगळ्यात मेन कारण हे फक्त रासायनिक केमिकल वापरून जे शेतकरी आजची शेती करतात आहेत आणि त्या शेतात जे काय पीक घेतात आहेत हे सर्व स्लो पॉयझनचं काम करत आहे। म्हणजे लॉकडाऊनमध्ये मला प्रेरणा जर मिळाली असेल तर एक सिरियल मी बघत होतो, सत्यमेव जयते। तर सत्यमेव जयतेमध्ये कोल्हापूरच्या एक डॉक्टर आहेत, महिला डॉक्टर आहेत, त्यांनी रिसर्च केला होता की ऑर्गॅनिकमध्ये आणि केमिकलच्या शेतात ज्या आपल्या गरोदर स्त्रिया असतात त्या गरोदर स्त्रियांवर त्यांचा रिसर्च आहे।
10 स्त्रियांपैकी त्यांनी 9 स्त्रियांना केमिकलचं खाणं दिलं आणि एका स्त्रीला ऑर्गॅनिकचं खाणं दिलं. 9 महिने तो प्रकार चालला होता. 9 महिन्यानंतर जेव्हा त्या बाळाची डिलिव्हरी होती, म्हणजे बाळ जेव्हा बाहेर येतं, त्या मातृत्वाला जेव्हा दूध येतं तर त्या दुधामध्ये जे पॉयझनचं प्रमाण आहे, जर 9 महिला ज्या आहेत की ज्या केमिकलचं जे मार्केटमध्ये आज जे मिळतंय ते सगळं खातात आहेत, तर त्यांच्या दुधामध्ये हे साधारणतः 800 ते 900% पॉयझन येते. तुम्ही विचार करा की त्या मातृत्वाला जेव्हा जे दूध येते की ज्याच्यावरचे बाळ जगणार आहे, त्या दुधामध्ये जर 800-900% जर पॉयझन येत असेल तर त्या बाळाने त्या मातृत्वाला आईला पुतना राक्षसीने म्हणायचं काही म्हणायचंय. हे पुतना राक्षसीच्या दुधामध्ये पॉयझन होते, अख्ख्या जगाला माहिती आहे. तर आज या केमिकलच्या खाण्यामुळे सगळ्या मातृत्वाला तो प्रॉब्लेम होतोय. आणि ते दूध जे 800-900% पॉयझनचं आहे, हे जर त्या लहान बाळाने पिलं तर मग त्याला ब्रेन ट्यूमर सारखा, ब्रेन कॅन्सर सारखा चष्मे लागतात, जे आपण विचार करू शकत नाही असे आजार होतात. मग ह्या माध्यमातून मी विचार केला की आपण काहीतरी वेगळं करावं. म्हणजे ऑर्गॅनिक ठीक आहे, आज सगळे म्हणतात की बाबा कोणीतरी दुसरा करेल मग आपण बघू, दुसरा करेल आपण बघू. म्हटलं तसं नको विचार. देवदयेने महाराजांच्या कृपेने आपण विचार केला की बाबा कन्स्ट्रक्शन कुठेतरी एक स्टॉप करावं आणि ऑर्गॅनिक शेतीच्या माध्यमातून आपण पुढे यावं. आणि जर मी शेतकऱ्यांकडे गेलो असतो, म्हणलो असतं की तुम्ही गांडूळ घ्या, तुमच्या शेतात जगवा आणि ऑर्गॅनिक शेती करा, तर कोणी घेतलं नसतं. बरोबर. म्हणून मी उलटा विचार केला की जेणेकरून आपण असं काहीतरी खत तयार करू की त्या खताच्या माध्यमातून तो गांडूळ त्यांच्याकडे जागला पाहिजे. म्हणून हा प्रकल्पाची एक उत्स्फूर्तपणे डोक्यात संकल्पना आणि त्याचबरोबर माझे जोडीदार जे होते की जे आम्ही आधीपासून बिझनेस करायचो, म्हणजे विजया शिवाजीराव घुले, त्यांचं नाव आहे, त्या मांजरीचे आहेत. त्यांचा प्लॉट होता उद्याच्या वाडीला. मग त्यांच्याबरोबर आम्ही पार्टनरशिपमध्ये त्यांची जागा, आमचं भांडवल असं करून आम्ही दोघांनी मिळून हा प्रकल्प उभा केला आहे. आज सक्सेसफुली 4 वर्ष आहेत की आज महाराष्ट्रामध्ये आम्ही ऑर्गॅनिक शेतीसाठी लोकांना प्रवृत्त करतोय, शेतकरी घडवतोय आणि 90% शेतकरी आज आम्ही ऑर्गॅनिक घडवतोय, याचं आम्हाला समाधान आहे. आजपर्यंत आपण बघतो शाळेत शिकताना सुद्धा आपल्याला हे शिकवलं जातं लहानपणापासून की गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. पण तो मित्र सोडून शेतकऱ्यांनी सगळ्यांना जवळ घेतलं, म्हणजे केमिकलला जवळ घेतलं, बाकीच्या टेक्निकला जवळ घेतलं. पण जर गांडूळ हा जगला तुमच्या शेतात आणि गांडूळापासून गांडूळ खत आणि ती शेती केली, हेच खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्येच ऑर्गॅनिक ही सगळी ताकद आहे. नक्कीच ह्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. उत्पादन कसं आहे, कुठे कुठे त्याचा फायदा होतो, ह्या संपूर्ण गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. वेळ झाले मात्र छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा न्यूज अनकटच्या कृषी विश्व भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण समृद्धी सेंद्रिय गांडूळ खत प्रकल्प आणि उद्योग यांची दुबे सर आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करतोय. संपूर्ण प्रकल्पाबद्दल आपण माहिती घेत आहोत. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे सर की तुम्ही संपूर्ण प्रकल्पाची माहिती सांगत असताना मागाशी सांगितलं की तुमच्या प्रकल्पाचं काय वैशिष्ट्य आहे. मला असं विचारायचं की जे ग्रामीण भागामध्ये किंवा इतर भागामध्ये जे गांडूळ खत प्रत्येकजण आपल्या घरी असेल किंवा कुठे जागा मिळते ते जरी बनवतात, त्याच्यामध्ये आणि ह्या प्रकल्पामध्ये खताच्या क्वालिटीमध्ये काय काय फरक आहे? नक्कीच खताच्या क्वालिटीमध्ये फरक येतो, कारण की फक्त शेणापासून खत तयार करणे आणि शेणामध्ये पालापाचोळा मिक्स करून त्यातनं खत तयार करणे. आत्तापर्यंत जुन्या पद्धतीनुसार जर आपण बघितलं तर प्रत्येकजण ह्या पद्धतीनेच खत तयार करतो. तर त्यामध्ये जे काय कंटेंट असतात किंवा जे अन्नद्रव्य घटक असतात ते मुबलकच प्रमाणात असतात.
हे फॉर एक्झाम्पल तुम्ही विचार करा की जेव्हा पालापाचोळा हा झाडावर असतो, जेव्हा तो हिरवा असतो तेव्हा त्यात एक ताकद आहे, त्याला एक चव आहे. झाड कधी पण पान कधी गळून पाडतं खाली, जेव्हा त्यातला सगळा तो क्षार, सगळे रस, सगळा ताकद काढून घेतो, जेव्हा पान सुकतं आणि ते खाली पडतं. महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला माहिती आहे सुकलेल्या पानाला जर किंमत असेल तर ती म्हणजे फक्त तंबाखू आहे, की ते सुकलेल्या पानाला नंतर किंमत येते. तसं बाकीच्या पानांना नाही. पण शेतकऱ्यांना कसं आहे की आपल्याकडे झाडं भरपूर असतात, पालापाचोळा भरपूर असतो, मग त्याला बारीक करून तो काय करतो, शेणामध्ये मिक्स करून गांडूळाला खायला देतो. पण त्यामध्ये तेवढी ताकद येत नाही. म्हणजे तर तुम्ही ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण बघितलं तर जुन्या पद्धतीच्या गांडूळ खतामध्ये 14 ते 16, 17पर्यंत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण येतं. आणि ह्या नवीन रिसर्च केलेल्या प्रकारामध्ये कसं आहे की जसं आपण बघतो की शेणामध्ये पण 2 ते 3 व्हरायटी आहेत. म्हणजे कसं की आता समजा आपण जर्सी गाईचं शेण घेतलं, म्हशीचं शेण घेतलं आणि आपल्या देशी गाईचं, की ज्याला आपण गोमाता म्हणतो, ह्या गाईचं शेण घेतलं, त्या प्रत्येक शेणामध्ये पण ताकद वेगवेगळी. म्हणजे तुम्ही विचार करायचा आता आयुर्वेदामध्ये जे काय आपण पुढं रिसर्च करतोय, कॅन्सरसारख्या गोष्टींवर पण आपण औषध काढतोय, तर ते देशी गाईच्या गोमूत्रापासून आणि शेणापासून त्याची औषधं तयार झाली. म्हणजे त्या शेणामध्ये ताकद आहे. तुमच्या स्किनचे कित्येक आजार असतात ते सुद्धा देशी गाईच्या शेणापासून जातात, कारण ते शेणाला काहीतरी वेगळी महत्त्व प्राप्त आहे. आणि जेव्हा हे उत्पादन तुमच्याकडनं घेतलं जातं, आता जे तुम्ही उत्पादन तयार केलेलं आहे ते इंडोर आउटडोर गार्डनिंगसाठी प्रामुख्याने तुम्ही सेल आउट करताय, कसा प्रतिसाद आहे लोकांचा, काय सांगत आहे? भारतीय विद्यापीठमधल्या शिक्षिका आहेत, म्हणजे पर्यावरणशास्त्र शिकवतात, अनुष्का कसबजे म्हणून त्यांचं नाव आहे, आणि पाणी फाउंडेशनमध्ये पण त्यांचं योग्य म्हणजे फार मोठी महत्त्वाची भूमिका आहे. हे खरं जर बघितलं तर आमचं पहिलं प्रोडक्ट जे होतं इंडोर आउटडोरसाठी हे मॅडमनी यूज केलं. मॅडमनी स्वतः सांगितलं की हे ऑसम आहे. म्हणजे आज पर्यावरणशास्त्रात असते एवढे जे काही शिकवतात त्यांचे विद्यार्थी आहेत, त्यांचं निसर्गावर काम आहे, त्यांनी स्वतः जेव्हा आम्हाला सांगितलं की खरंच रिझल्ट खूप छान आहे, की जी ग्रोथ आपल्याला रोपांमध्ये, आपल्या घरात घरगुती रोपांमध्ये आपण बघतो तर ती जास्त पद्धतीने चांगली आणि फुलं अशी टवटवीत येतात, फ्रेश येतात, पॉलिशपणा त्याला येतोय, फळं किंवा त्यांनी काही लिंबू वगैरे लावले त्याला चव येते. तर त्यावेळेस आमचा एक कॉन्फिडन्स वाढला आणि त्या पद्धतीने आम्ही जेव्हा बनवलं, आज मार्केटमध्ये आजपर्यंत आम्ही म्हणजे इथूनच कस्टमर आपले येतात असतात किंवा आपल्या ओळखीमध्ये काही आपले छोटे छोटे डिस्ट्रीब्युटर आहेत ते सेल करतात. पण जे कोणी प्रोडक्ट हे वापरते त्या सगळ्यांचा 99% नाही 100% रिझल्ट आहे की ग्रोथ चांगली आहे. म्हणजे काही लोकांनी तुळशीपासून तर आपल्या घरातल्या गुलाबाला, फुलाला किंवा आपली जी तरकारी लावतात, मग कांद्याची पात असू द्या, मिरची असू द्या, लिंबू असू द्या, किंवा कुठल्याही पद्धतीला रोपांना परसबागेत जे वापरतात त्यांचा रिझल्ट आहे की एकदम छान. आणि चव म्हणजे सगळ्यात मेन काय, ऑर्गॅनिकला चव आहे, ती चव सुद्धा त्यांच्या पिकांना चांगली येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की हे गांडूळ खत आहे, ह्याच्यामध्ये मी एक निमित्त मात्र आहे, किंवा आजवर जे कोणी गांडूळ खत तयार करतात ना हे सगळे निमित्त आहे. खरं ह्याच्यात कार्य करणारा व्यक्ती कोण आहे की तो गांडूळ आहे, की ज्याला मी डॉक्टर गांडूळ म्हणतो, की तो गांडूळ जेव्हा ते सगळं खातो आणि जी इष्टा देतो. तुम्ही विचार करा, प्रेसमडमध्ये फार घाण वास असतो की जेव्हा त्याला आपण टेम्परेचर सेट करतो, शेणामध्ये सुद्धा वास असतो, पण जेव्हा गांडूळ ते दोन्ही गोष्टीला खातो आणि जी इष्टा देतो त्याच्यामध्ये 0% वास आहे. तुम्ही विचार करा की 0% वास असेल तर त्या गांडूळाची काय ताकद आहे, की निसर्गाने त्याला काय देणगी दिलेली आहे, की त्या खतामध्ये सर्व अन्नद्रव्य घटक. म्हणजे आज आपल्याकडे फक्त 2-5 हजार किंवा 10,000 रुपये आपण खर्च करतो आणि लॅब रिपोर्ट काढतो, त्यामध्ये फक्त 10 कंटेंट आपल्याला दिसतात. पण गांडूळ खत हे असं आहे की तुम्ही जेवढे पैसे लावाल तेवढे कमी आहेत. तुम्ही फक्त रिपोर्ट मागा, तुम्हाला 100 रिपोर्ट येतील वेगवेगळ्या अन्नद्रव्य घटकाचे. म्हणून असं म्हणतात की सर्व अन्नद्रव्य घटकाने परिपूर्ण जर खत असेल ते म्हणजे गांडूळ खत आहे. हे खत जर वापरलं किंवा ह्या क्यूब, ह्या बीन्स आणि ह्या व्हर्मी स्टिक जर वापरल्या तर आपल्या परसबागेला, आपल्या गार्डनला, आपल्या टेरेस गार्डनमध्ये कुठलंही अन्य खत किंवा भेसळ ढोस किंवा शेण वापरायची गरज नाही. तुम्ही आता बोलताना गांडुळाचा उल्लेख हा डॉक्टर गांडूळ म्हणून केलेला आहे. नक्कीच हे एक वेगळं नाव तुम्ही या गांडळाला दिलं. परंतु माझा प्रश्नच हा आहे की आपण म्हणतो की गांडूळ जो असतो त्याला डोळे नसतात, त्याच्यासमोर जे येतं ते खात जातो, जमिनीच्या खाली राहतो. आता कशा पद्धतीने काम गांडूळ करतोय तुमच्या इथे असलं तुम्ही, कारण ऑस्ट्रेलियामधील जी बीड आहे ती तुम्ही ते आणलेली आहात. गांडूळ कसं काम करतोय, त्याची प्रजाती वाढवण्यासाठी तुम्ही काय काय करताय? प्रश्न खूप छान आहे तुमचा. हा प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांना पण कळला पाहिजे, त्यांनी समजून घेतला पाहिजे. कारण की बरीचशी लोक गांडूळ खताचे प्रकल्प करतात, कित्येक लोक अनुदान मिळतात म्हणून पण करतात, कित्येकांना हाऊस असतील किंवा स्वतःच्या शेतीसाठी करतात. पण काय होतं माहिती का की त्यांना गांडूळ जपता येत नाही. आज प्रत्येक जणांनी विचार करा की आपल्या गावामध्ये आजवर 4, 5, 10 लोकांनी गांडूळ खत प्रकल्प केलेत, पिशव्या आणल्यात, कोणी हौद केलेत, कोणी खड्डे केलेत. पण काही कालांतराने 4-6 महिन्यामध्ये त्यातल्या 90% लोकांनी ते बंद केलेत प्रकल्प. याचं कारण काय की त्यांना गांडूळ जपता येत नाही.
गांडूळाचं जर वैशिष्ट्य बघितलं तुम्ही, जसं एका महिलेची डिलिव्हरी 9 महिन्यामध्ये होते, तसं गांडूळाची जी अंडी असतात त्या अंड्यातून पिल्लू 9 दिवसात बाहेर येतं. 9 दिवसात जेव्हा ते साबुदाण्यापेक्षा छोटं अंड असतं आणि त्यातनं जे पिल्लू बाहेर येतं ते 1, 2 किंवा 3 पिल्लं बाहेर येतात. मी आजवर 4 पिल्लं लवकर बघितली नाही आहे. माझ्याकडे सगळं प्रॅक्टिकल आम्ही नॉलेज घेत असतो आणि देत पण असतो. तर मी 4 पिल्लं बघितली नाही, पण आत्तापर्यंत मी 3 पिल्लं एका अंड्यातून येताना बघितली. काही आम्ही शूट पण केलं की त्यातनं 2-3 पिल्लं बाहेर येतात. पण त्या पिल्लाला वातावरण कसं द्यावं, त्याला छान जपावं कसं, कारण की तो आंधळा आहे, त्याला दिसत नाही, पण त्याला रंगाचं सेन्सेशन आहे, त्याला उजेडाचं सेन्सेशन आहे. मग त्या पद्धतीने त्याला योग्य वातावरण दिलं तर तो गांडूळ व्यवस्थित वाढतो. साधारणतः 4-5 महिन्याचा गांडूळ जर झाला आणि जेव्हा तो नवीन अंडी द्यायला सुरुवात करतो, म्हणजे प्रजनन त्याची क्षमता असते, त्यामुळे तो जेव्हा अंडी देतो तेव्हा कमीत कमी 1000 अंड्यापासून तो सुरुवात करू शकतो. तर 1.5 वर्षाचा जेव्हा गांडूळ होतो, 1 ते 1.5 फुटाचे गांडूळ असतात, 1.5 वर्षाच्या नंतर तो गांडूळ दर महिन्याला 18,000 अंडी देऊ शकतो. तुम्ही विचार करा शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडं 5-10 अंडी तुम्ही जगवली तर 1.5 वर्षानंतर तुमच्याकडे किती गांडूळ तयार होणार आहेत. आणि ह्या गांडुळामुळेच तुमची माती, जी जमीन आहे की जिला आपण आई म्हणतो, ती माती भुसभुशीत होणार आहे. त्या भुसभुशीत झालेल्या मातीमध्ये सूर्यप्रकाश जाणार आहे, त्या भुसभुशीत मातीमध्ये वारं जाणार आहे, तिथं पाणी मुरणार आहे. मी चॅलेंज करतो दादा तुम्हाला की 1-2 एकरमध्ये ऑर्गॅनिक शेती करणारा व्यक्ती असेल, जे गांडूळ तिथं जगवतोय, त्या शेतामध्ये जर एखादी विहीर असेल तर 12 महिने त्या शेताला आहे ना पूर्ण विहीर भरून पाणी असेल, का की तिथं पाणी मुरणार आहे. आज रासायनिक शेतीमुळे काय झाले की जमिनीचा 3 ते 4 फुटाचा जो वरचा लेअर आहे तो खूप कडक झालेला आहे. जी शेती आधी एका बैलजोडीने नांगरायचे, तो नांगर 3 फुटाचा असायचा, लोखंडी किंवा लाकडी नांगर असायचा. तुम्ही विचार करा, ती एक बैलजोडी तो नांगर 3 फुटाचा घेऊन ती नांगरणी करायची. आज आपण ट्रॅक्टर बघतो, कित्येक हॉर्स पॉवरचे त्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आल्यात. कमांडर आलाय, चॅम्पियन आलाय. त्याचा नांगर किती असतो, 1-1.5 फुटाचा नांगर आहे. तो सुद्धा नांगर जमिनीत पूर्ण गेला तर पुढचे 2 टायर वरती होतात. म्हणजे जमीन किती कडक झाली आहे, जमिनीत काय कस नाही राहिलेला आहे. अशा ठिकाणी आता शेतकऱ्यांना फक्त पर्याय एकच आहे की गांडूळ, की जो आपल्या शेतकऱ्यांचा मित्र आहे, तो गांडूळ जगवा. ह्या नवीन आधुनिक पद्धतीचं खत वापरा. तुमचं पहिल्या वर्षापासून सुद्धा उत्पादन वाढणार आहे, लॉस काहीच होणार नाही. आणि 3.5 वर्षामध्ये आपली शेती पूर्ण ऑर्गॅनिक होणार. ह्या पद्धतीने शेतकऱ्यांनी काम करावं आणि ह्या पद्धतीने गांडूळ जगवा. गांडूळ जगवणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला काही करायचं नाही, तो तुम्हाला पगार मागणार नाहीये, तो फुकट काम करणार आहे. त्याला फक्त वातावरण तसं छान द्या. केमिकल वापरू नका, तणनाशक वापरू नका, युरिया सुफला वापरू नका, कुठली फवारणी केमिकलची करू नका. म्हणजे आपला गांडूळ जगेल आणि गांडूळ जगला तर शेतकरी जगणार आहे. आणि शेतकरी हाच आपल्या जनतेचा पोशिंदा आहे की जो रासायनिक शेती करून यमराज होत चालला की तो आपल्या नवीन पिढीला मारतोय. तर तुम्ही गांडूळ जगवा आणि जनतेचा पोशिंदा म्हणून या मार्केटमध्ये, तर तुम्हाला सगळ्यांना किंमत आहे. नक्कीच सर, आपण ह्या संपूर्ण गोष्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. मात्र घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका, ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. अनेक गोष्टींबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. पाहत रहा न्यूज अनकट. सध्या आपल्याला सर्वत्र एककल्ली बातम्यांवर भर दिला जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकही कंटाळलेत. हे लक्षात घेऊन आम्ही फक्त एका गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता दर्शकांना सविस्तर न्यूज बुलेटिन, डॉक्युमेंटरीज, लोकांच्या समस्या, शेतकरी वर्ग, ग्रामीण भागातील विस्तृत कव्हरेज, आरोग्य, जागरूकता, फॅक्ट चेक, आर्थिक घडामोडी, विस्तृत विश्लेषण, आंतरराष्ट्रीय बातम्या आणि क्रीडा यांचं संपूर्ण पॅकेज देत आहोत. अध्यात्म, सर्व धर्मियांसाठी अध्यात्मावर आधारित माहिती देणार आहोत, जे विज्ञानाशी तर्कसंगत असेल. योग आणि व्यायाम, यामध्ये आम्ही योग आणि इतर शारीरिक व्यायामांचे प्रकार तसेच त्यांच्याशी संबंधित तज्ज्ञांकडून विस्तृत माहिती दिली जाईल. सकारात्मक न्यूज, दिवसाची सुरुवात होताना तुम्हाला सकारात्मक घडामोडींचा आढावा दिला जाईल, ज्याची सकारात्मकता दिवसभर तुमच्या उपयोगी पडेल. बुलेटिन, यामध्ये इतर वृत्तवाहिन्यांप्रमाणे रिपीटेड बुलेटिन्स न दाखवता अगदी ग्रामीण स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत सर्व घडामोडींचा जलद आढावा घेतला जाईल. अँकर बेस्ड न्यूज, यामध्ये बातम्यांचा विस्तृत आढावा घेतला जाईल. स्पेशल स्टोरीज, जगभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींवर आमच्या प्रतिनिधींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर विश्लेषणावर आधारित तसेच ग्राफिक्स आणि व्हिडिओज वापरून या स्टोरीज बनवल्या जातील. डॉक्युमेंटरी, यात इतिहास किंवा वर्तमानात घडलेल्या मोठ्या घटना, विलुप्त होत चाललेल्या प्रजाती, संस्कृती यांच्यावर आधारित डॉक्युमेंटरीज असतील. अर्थविश्व,
यामध्ये भारतीय व जागतिक उद्योगांशी संबंधित घडामोडी, भारतीय आणि जागतिक शेअर मार्केट, तज्ज्ञांकडून आर्थिक विश्लेषण यांचा समावेश असेल. गेट टेक, मोबाईल्स, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस तसेच नवीन तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली जाईल, जेणेकरून अशा वस्तू खरेदी करण्यास तुम्हाला सोपे जाईल. धन्वंतरी, आरोग्याशी संबंधित बाबी, रोग, आजार या विषयांवर संबंधित तज्ज्ञांकडून विस्तृत माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. कृषी विश्व, कृषी संबंधित असलेले नवीन तंत्रज्ञान, त्याचा शेतीतील वापर, पिकांसंबंधी समस्या, बाजारभाव, कृषी तज्ज्ञांचे सल्ले यासारखी परिपूर्ण माहिती शेतकऱ्यांना मिळेल. क्रीडा विश्व, इतर कोणत्याही चॅनल खेळाशी संबंधित खास बुलेटिन दाखवत नाही, जो आमचा चॅनल घेऊन येतोय. अगदी ग्रामीण भागातील खेळांपासून ते आंतरराष्ट्रीय खेळापर्यंत सर्व घडामोडी तुम्हाला येथे पाहायला मिळतील. आपलं संविधान, विविध कायदे तज्ज्ञांकडून दैनंदिन जीवनातील पेज प्रसंग, प्रॉपर्टी, तुमचे संविधानिक हक्क, राजकीय पेच प्रसंग यासंबंधी माहिती प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अनकट कट्टा, आमच्या स्टुडिओमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित खास व्यक्तींसोबत संवाद साधला जाईल. लोकमंथन, तुमच्या गल्लीत, तुमच्या गावात, तुमच्या शहरात आम्ही थेट येऊन तुमच्याशी संवाद साधू. तुमचे प्रश्न, समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुमच्या विचारांना आम्ही व्यासपीठ देऊ. पप्या, या माध्यमातून आमचा प्रतिनिधी तुमच्या दारापासून ते अगदी चौकांमधील समस्यांना वाचा फोडेल. भ्रष्ट अधिकारी असो वा कर्मचारी, सर्व मुद्द्यांना हात घातला जाईल. फॅक्ट चेक, यातून आम्ही तुम्हाला दाखवू बातमी मागची सत्यता. व्हायरल व्हिडिओ, नावाप्रमाणेच सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या मनोरंजक व्हिडिओज दाखवल्या जातील. अशा प्रकारे आम्ही आमच्या प्रेक्षकांना संपूर्ण पॅकेज देत आहोत, जे नेहमीच्या वृत्तवाहिन्यांपेक्षा वेगळे असेल. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा न्यूज अनकटच्या कृषी विश्व भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. सर, तुम्ही खूप छान माहिती देताय. उत्पादनाबद्दल आपण परत बोलणार आहोत की ह्याच्यामध्ये आपण वर्मिंग वॉश हे तुम्ही उत्पादन सुरू केलेलं आहे. काय ह्याचं वैशिष्ट्य आहे? गांडूळाचा अर्क, वर्मिंग वॉश म्हणजे गांडूळाचा अर्क असतो आणि हे रिसर्च केलेलं जे गांडूळ खत आहे याच्यामध्ये आपण शेणाबरोबर जेव्हा प्रेसमड यूज करतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा गांडूळ सोडतो. आता गांडूळ सोडण्यामध्ये पण तुम्हाला एक आमच्या प्रकल्पाचं वैशिष्ट्य सांगतो. आजवर तुम्ही बरेचसे पुस्तक बघितले असाल किंवा बरेचसे काही अधिकारी असतात की जे आपल्याला माहिती देतात की 10 फुटामध्ये साधारणतः 1.5 किलो गांडूळ सोडा. पण माझ्या प्रकल्पात तसं काय होत नाही. माझ्या प्रकल्पामध्ये 50 फुटाचे 100 फुटाचे बेड असतात आणि 50 फुटाच्या बेडमध्ये आम्ही कमीत कमी 100 ते 125 किलो गांडूळ सोडतो. कारण की माझा बेड जो आहे हा हाईटला 4.5 फुटाचा असतो आणि लांबीला तो 50 ते 100 फूट आहे. जेव्हा 100 किलो गांडूळ तुम्ही सोडता तर तुम्ही विचार करा की एक गांडूळ जो असतो हा दिवसभरामध्ये, म्हणजे परिपूर्ण गांडूळ ज्याला आपण म्हणतो की ज्याची साईज साधारणतः 1 फूट किंवा 1.5 फूट आहे आणि तो दिवसभरामध्ये साधारणतः 10 ml एवढा अर्क सोडत असतो. हे त्याचा घाम जो असतो हा 10 ml पर्यंत असतो. आणि एका किलोमध्ये जेव्हा मोठे गांडूळ जर असतील तर 2 ते 3,000, 3,500 असे 4,000 पर्यंत गांडूळ असतात मोठे गांडूळ असेल तर. आणि छोटी जर पिल्लं असेल तर ती साधारणतः 5,000 ते 8,000 पर्यंत पिल्लं जाऊ शकतात एका किलोमध्ये. 100 किलो गांडूळ जेव्हा आम्ही 50 फूट 100 फुटाच्या बेडला सोडतो तर तुम्ही विचार करा की गांडूळाची क्वांटिटी काय झाली. आणि त्यामध्ये प्रत्येकाचा अर्क धरा. मी म्हणतो बाबा 5 ml पण सोडा, 10 ml पण सोडा, 1 ml अर्क घ्या. 8-8 लाख आणि 7-7 लाख गांडूळ जेव्हा एका बेडवर असतात आणि एकेकाचा 1 ml अर्क जरी 24 तासात आपण धरला तर तो अर्क किती आहे. आणि तो अर्क आणि प्रेसमडचा अर्क जेव्हा मिक्स होऊन आपण वर्मी वॉश करतो तर त्या वर्मी वॉशमध्ये 1 लिटरमध्ये तुम्ही 100 लिटर पाणी टाका आणि ते पाणी तुम्ही पिकांना सोडा. तर तुम्हाला सांगतो की कुठल्याही शेतकऱ्यांना किंवा घरगुती जे लोक आपलं वापरतात त्यांना ह्युमिक ॲसिडची गरज नाही, युरियाची गरज नाही, सुफलाची गरज नाही. हे पाणी, हे लिक्विड जे आहे की जे आपल्या प्रकल्पामध्ये तयार होतं, आज आमच्याकडे 250 रुपये लिटर ही त्याची किंमत आहे, तरीसुद्धा शेतकरी विकत घेतो. कारण की ऑर्गॅनिक शेती करताना त्याला माझं खत आणि हे लिक्विड ह्या 2च गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या पद्धतीचं वर्मीवॉश आम्ही तयार केलेलं आहे. ह्या वर्मीवॉशमुळं प्रत्येक पिकांची, म्हणजे कुठलाही मातीशी रिलेटेड जे पीक आहे किंवा जे रोप आहे, जी वनस्पती आहे, आयुर्वेदिक जरी असली तरी त्या प्रत्येक वनस्पतीला एक अन्नद्रव्य खाणारी एक मुळी असते.
की जी 24 तासामध्ये जन्म घेते आणि 24 तासामध्ये मरत असते. तर ती अन्नद्रव्य खाणारी जी मुळी आहे तिला मुबलक वातावरण, तिला पूर्ण वाढीसाठी जे काय ताकद लागते किंवा जे अन्नद्रव्य घटक लागतात ते आपल्या वर्मीवॉश या लिक्विडमधून मिळत असतात. जी अन्नद्रव्य खाणारी मुळी आहे ती जन्म जेव्हा घेते तेव्हा 8 तासामध्ये पहिली तिची वाढ आहे. पुढच्या 8 तासामध्ये ती खायला लागते आणि पुढच्या 8 तासामध्ये ती परत म्हणजे जीव देते, म्हणजे तिचा जीव जातोय. तर जेव्हा एखादी अन्नद्रव्य खाणारी मुळी जन्म घेते तर आपलं वर्मीवॉश काय करतं की तिला प्रॉपर वातावरण तसं देतं, मुबलक खाणं देतं की ते प्रॉपर वाढलं. आणि जेव्हा ती खायला लागते तर आपल्या खतामुळं, बाकीच्या लिक्विडमधल्या अन्नद्रव्य घटकामुळं त्याला पूर्ण पोषण द्रव्य, जे अन्नद्रव्य घटक लागतात हे सगळे त्याला मिळतात. आणि हे जर त्याला योग्य पद्धतीने मिळालं की जे आपल्या वर्मीवॉशमध्ये आहे, तर तुम्हाला सांगतो तुमचं कुठलंही पीक असू द्या, फुलं असू द्या, कडधान्य असू द्या, फळं असू द्या, त्यांची जी पानं असतात त्या पानांचा रंग हिरवा नाही तर काळसर हिरवा होतो. अच्छा. जे ज्याला आपण ऑर्गॅनिक शेती म्हणतोय ना, तर ऑर्गॅनिक शेती ओळखायचं एक छान कारण आहे की जो ऑर्गॅनिक शेती करतो त्याच्या पिकांच्या, झाडांची किंवा फळांची, फुलांची पानं जी असतात ही काळसर, डार्क काळसर असतात. मनुष्याची केस जर आपण पांढरे होतात तो डाय करतोय तर आपण काय म्हणतो की त्याला काहीतरी अन्नद्रव्य घटक त्याला कमी मिळतात. सेम तसंच जर तुमची डार्क काळसर पानं जर झाडांची असेल तर समजून जायचं हे झाड, हे रोप हे सुदृढपणे उभं आहे आणि हे ऑर्गॅनिक आहे, ह्याला कुठलाही आजार होणार नाही, ह्याला कधी आभाळ आलं ह्यानी फरक पडत नाही, जास्त पाणी पडलं फरक पडत नाही, कमी पाणी पडलं फरक पडत नाही. कारण की हे सगळं सांभाळणारा घटक कोण आहे? खाली गांडूळ आहे. कित्येक भागामध्ये पाऊस कमी पडतोय पण जर गांडूळ त्या जमिनीत असेल आणि लाखो गांडूळ असेल तर तुम्ही विचार करा, करोडो गांडूळ जर ज्या शेतामध्ये आहे त्याचा प्रत्येकाचा 1-1 ml अर्क त्या शेताला मिळतोय, तर जरी पाणी कमी पडलं तरी तो गांडूळ त्याचा घाम जो आहे त्या मातीला देतोय, ती माती काळी भोरच असणार आहे. शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळूया सर. समृद्धी सेंद्रिय गांडूळ खत प्रकल्प आणि उद्योग या माध्यमातून तुम्ही गांडूळ खत प्रकल्प या ठिकाणी सुरू केलेला आहे. ऑर्गॅनिक शेतीला तुम्ही शेतकऱ्यांना वळा असा संदेश याच्या माध्यमातून देत आहे आणि त्यासाठी तुम्ही उत्पादन घेताय. आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल, ऑर्गॅनिक शेती सध्याच्या काळामध्ये किती महत्त्वाची आहे? जर ऑर्गॅनिक शेती तुम्ही करत नसाल तरी जर घरामध्ये ज्यांना आवड आहे ते गार्डनिंग करतात, त्याचबरोबर आपण बघतो मोठमोठ्या शहरांमध्ये बाल्कनी गार्डनिंगसुद्धा एक वेगळा प्रकार आलेला आहे. ह्यासाठी हे प्रोडक्ट किती महत्त्वाचे आहे? हे प्रोडक्ट किती महत्त्वाचं आहे म्हणजे जसं आपल्या मनुष्याला जगण्यासाठी पूर्ण अन्न आणि पाणी लागतंय, तसंच प्रत्येक प्रकारच्या रोपांसाठी जे मातीमध्ये जन्म घेतात आणि मातीमध्ये वाढतात, ते फुलांचे असो, फळांचे असो, तरकारी असो, कडधान्य असो, तर ह्या सगळ्यांना सर्व अन्नद्रव्य घटकाने परिपूर्ण असं खत एकमेव जगात आहे, हे म्हणजे गांडूळ खत. हे वापरलं तर दुसरं कुठली वापरायची गरज नाही. आणि दुसरा पार्ट म्हणजे आजकालच्या शेतकऱ्यांसाठी हे किती महत्त्वाचं आहे, कारण की आज जर तुम्ही आपल्या शेतीची हालत बघितली, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो सातारा, कराड या भागात जर तुम्ही गेला तर साधारणतः 60 ते 70% शेती ही आता आहे ना खराब होत चाललेली आहे. त्यामध्ये कुठलं पीक तुम्ही घेऊ शकत नाही, अशी ती वायफळ शेती होत चाललेली आहे. आणि ह्याच पद्धतीने जर तुम्ही केमिकल वापरत राहिला तर उद्या महाराष्ट्र हा किंवा भारत हा कृषीप्रधान देश आहे, तर याच्यामध्ये शेतीसाठी जागा राहणार नाही. आजपासून तुम्ही ऑर्गॅनिक शेतीकडे वळा तर फ्युचरमध्ये आपल्याला फार मोठी ग्रोथ आहे. आज आपण बघतो की केरळ हे राज्य आहे, ह्या केरळ राज्यामध्ये ना जसं काही ठिकाणी दारूबंदी आहे, म्हणजे गुजरात किंवा कुठे म्हणतात आपली दारूबंदी आहे, तसं केरळमध्ये फर्टिलायझर बंदी आहे. तिथं केमिकलचं, रासायनिकचं एकही दुकान नाही आहे. आणि अख्खं केरळ हे भारताला आणि भारताच्या बाहेर एक्सपोर्ट करतो पूर्ण धान्य किंवा जे काय ते पिकवतात ते. तर ह्याच पद्धतीने महाराष्ट्राचं पण भविष्य आहे. आज तुम्ही फक्त सुरुवात करा. 3.5 वर्षामध्ये जर तुम्हाला शेतीला ऑर्गॅनिकचं सर्टिफिकेट मिळालं, माती परीक्षणामध्ये तुम्हाला तो रिपोर्ट आला, तर तुम्हाला सांगतो तुमचा प्रोडक्ट जो आहे हा एक्सपोर्ट क्वालिटीचा तयार होईल. आणि एक्सपोर्ट क्वालिटीमध्ये कुठेही साईज वगैरे बदलली जात नाही. साध्यातलं साधं कुठलंही तुम्ही कोथिंबीर धरा, कोथिंबीर जरी असेल तर तुम्हाला 50 ते 60 रुपये घरात गड्डीला किंमत मिळेल. कारण की आज ऑर्गॅनिकची कोथिंबीरची गड्डी तुम्ही ऑनलाईन चेक करा, कमीत कमी 100 रुपयाच्या वरती आज ऑर्गॅनिकची कोथिंबीरची गड्डी आहे. मग शेतकऱ्याला 40-50 रुपये तर मिळतील. पण तुम्ही त्या पद्धतीने काम करा. तर ऑर्गॅनिकची आज सगळ्या जगाला गरज आहे. जर तुम्ही चांगलं प्रोडक्ट तयार केलं तर तुम्हाला कुठं मार्केटमध्ये जायची गरज नाही, तुमच्यापर्यंत कस्टमर ग्राहक येणार आहे. ह्या पद्धतीने तुम्ही वळा तर पुढं काहीतरी फ्युचर आहे. आणि आज शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा, शेतकरी स्वतः जर हा विचार केला की मी माझा मुलाला शेतकरी म्हणून घडवणार आहे. आज विषय काय होतोय, प्रत्येक शेतकरी कष्ट करतोय, राबतोय
आणि मुलाला चांगलं शिक्षण देण्यासाठी तो परदेशात पाठवतो किंवा बाहेरच्या उच्च शिक्षणाला पाठवतो. आणि त्यामध्ये होतंय काय की त्या मुलाला मातीचा गंध नसतो, शेणाचा गंध नसतो. तो मुलगा मोठा होतो, शिक्षण करतो, तोपर्यंत आई वडील म्हातारे होतात. नंतर तोच मुलगा म्हणतो बाबा शेती विका, आता मी काय करत नाही. तर शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना पहिले घडवा. ऑर्गॅनिक शेतीमध्ये तुम्हाला सांगतो की IT पार्कमध्ये काम करणारा एखादा मुलगा असं लाखभर पगार घेतोय ना, अहो तुमचा शेतकऱ्यांचा मुलगा ऑर्गॅनिक शेती करेल तो लाखापेक्षा जास्त इन्कम घेईल. पण तुम्ही ऑर्गॅनिकचं महत्त्व समजून घ्या, ही माझी कळकळीची विनवणी आहे. आणि ह्याच माध्यमातून मी न्यूज अनकट ह्या चॅनलचा मी आभारी आहे की आज माझ्यामार्फत किंवा ह्या तुमच्यामार्फत आपण शेतकऱ्यांना एक योग्य मार्ग दाखवतोय. तर या शेतकऱ्यांनी खरंच हा विचार करावा की ऑर्गॅनिक शेतीला खूप महत्त्व आहे आणि तुम्ही ऑर्गॅनिक शेतीकडे वळा. नक्कीच ह्याच नोटवर आपण आता इथेच थांबूया. जसं की सरांनी सांगितलेलं आहे ऑर्गॅनिक शेती किती महत्त्वाची आहे, त्याचे काय फायदे आहेत हे आपल्याला कोरोनापासूनच्या काळापासून खरं तर पटायला लागलेलं आहे. सध्याच्या काळामध्ये आयुष्यसुद्धा कमी होत चाललं आहे आणि अशा वेळेला जर आपल्याला सुदृढ आयुष्य जगायचं असेल, निरोगी आयुष्य जगायचं असेल तर ऑर्गॅनिक शेती हा एकच पर्याय आहे. आणि ऑर्गॅनिक शेती करत असताना समृद्धी प्रकल्पाचं हे गांडूळ खतसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. वेळ झाली मंडळी आता इथेच थांबायची, परंतु तुमच्या मनातला प्रश्न आम्हाला कळला आहे. ऑर्गॅनिक शेती कशी करायची, त्यासाठी हे गांडूळ खत कसं वापरायचं आणि समृद्धी सेंद्रिय गांडूळ खत प्रकल्प उद्योग कशा पद्धतीने कार्यरत आहे, कशा पद्धतीने ते हे क्यूब्स बनवत आहेत, कशा पद्धतीने गांडूळ खताची ते निर्मिती करत आहेत, या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी भाग 2 आम्ही लवकरच तुमच्यासाठी घेऊन येतोय. पाहत राहा फक्त न्यूज अनकट.